सायन्स अँड टेक्नॉलॉजी इयत्ता 9वी यामधील प्रकरण क्रमांक 2 वर्क अँड एनर्जी याचा दुसरा भाग पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण वर्क म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनिशन, त्याचं सूत्र याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली. तसेच त्याचे SI एकक याबद्दलसुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण वर्क हे जे काही आहे तर त्यावेळेस जो काही अँगल क्रिएट होतो एखाद्या ऑब्जेक्टकडून त्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन पाहिली की W=Fs cos θ. त्यानंतर आपण युनिट ऑफ वर्क याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतर वर्क डन बाय अ फोर्स मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑर झिरो वर्क डन याबद्दल इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे. आज आपल्याला एनर्जी या पॉईंटबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. एनर्जी, द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट इज इट्स कॅपॅसिटी फॉर डुईंग वर्क. सिंपल आपण एनर्जी सांगू शकतो. एनर्जी इज कॅपॅसिटी टू डू वर्क. द युनिट ऑफ एनर्जी इज सेम ॲज दॅट ऑफ द वर्क, दॅट इज जूल. 1 जूल ऑफ एनर्जी is required to do 1 joule of work. So 100 joule is equal to 1 kilojoule. There are different forms of energy. They are heat energy, light energy, electrical energy, chemical energy, mechanical energy, etc. But the main facts of energy or two types of energy are kinetic energy and potential energy. Now we have to study about kinetic energy. What is meant by kinetic energy? The kinetic energy of an object is the energy possessed by its object due to its motion. म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या मोशनमुळं प्राप्त होणारी एनर्जी याला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणत असतो. ऑल मूव्हिंग ऑब्जेक्ट possesses kinetic energy. A falling coconut, a speeding car, a flying aircraft, flowing water, blowing wind, a running athlete, etc. are the examples of kinetic energy. The kinetic energy of an object depends upon its speed, and object moving faster has a more kinetic energy than object moving slower. म्हणजे जो ऑब्जेक्ट जास्त फास्टर मूव्ह होत असेल त्याची कायनेटिक एनर्जी ही भरपूर असते, आणि जो स्लो मूव्हिंग कंडिशनमध्ये असेल त्याची कायनेटिक एनर्जी ही थोडी कमी असते. पोटेन्शियल एनर्जी. What is actually meant by the potential energy? Potential energy of an object is the energy possessed by the object due to its position or shape. एखाद्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे किंवा त्याच्या शेपमुळे जी एनर्जी त्या ऑब्जेक्टला प्राप्त होते त्या एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणत असतो. आता याचं एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर बघूयात. इफ रबर बँड इज स्ट्रेच अँड देन रिलीज, it regain its original position. When the rubber band is stretched, energy is transferred to it and stored at a potential energy. आता इथे एनर्जी ज्यावेळेस ते रबर बँड स्ट्रेच केलं जातं आणि रिलीज केलं जातं, रिलीज झाल्यानंतर त्याची ओरिजिनल पोझिशन त्याला रिगेन होते. पण स्ट्रेच केल्यानंतर त्याच्यामधली एनर्जी ही जी काही असते स्टोअर झालेली त्याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणत असतात. If we wind the key of a toy car and place it on the ground, it moves. जेव्हा आपण एखाद्या खेळण्याच्या कारची चावी फिरवतो त्यावेळेस त्या फिरवण्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी ही समाविष्ट असते. When we wind the key of a car, energy is transferred into spring inside and stored as a potential energy. If we lift an object to a height and release it, fall down. When the object is lifted, energy is transferred to it and the stored are potential energy. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टला आपण एखाद्या भरपूर हाईट असणाऱ्या ठिकाणावरून सोडतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टमध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी ही समाविष्ट असते. नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट अ हाईट. एखाद्या हाईटवर त्या ऑब्जेक्टची नेमकी पोटेन्शियल एनर्जी किती असेल. आपल्याला माहिती आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि त्यानंतर फोर्सबद्दल आपल्याला माहिती आहे की फोर्स इज इक्वल टू mg.
So W is equal to mg into h, that is mgh, potential energy regained by the object. So total energy is equal to mgh. आता आपण असं म्हणू शकतो की व्हेन अन ऑब्जेक्ट इज रेज टू अ हाईट, its energy increases because work is done on it against gravity. The energy present in such object is called the gravitational potential energy. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण हाईटवरून हाईटपर्यंत पोहोचवतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची जी काही एनर्जी आहे ती इन्क्रीज झालेली असते. याचं कारण असं की आपण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वर्क करून तो ऑब्जेक्ट त्या हाईटपर्यंत पोहोचवलेला असतो आणि त्या ऑब्जेक्टमध्ये असणाऱ्या एनर्जीला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असं म्हणत असतो. मग आता याच्याबद्दलचं एक एक्झाम्पल खाली दिलेलं आहे की ज्याला शाब्दिक उदाहरणं असं देखील म्हटलं जातं आणि परीक्षेमध्ये हे प्रॉब्लेम्स आपल्याला विचारले जातात. फाइंड द एनर्जी पजेस बाय ऑब्जेक्ट ऑफ अ मास 10 किलोग्रॅम व्हेन इट इज ॲट अ हाईट ऑफ अ 6 मीटर अबव द ग्राउंड, गिवन g इज इक्वल टू 9.8 मीटर सेकंद स्क्वेअर. आता इथे मास ऑफ ऑब्जेक्ट हे 10 kg आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट ही 6 मीटर आहे आणि ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g हा 9.8 आहे. पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करताना आपण या अगोदर हा फॉर्म्युला पाहिला आहे की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh आणि दिलेल्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या SI युनिटमध्ये आहेत. जर एखादी क्वांटिटी SI युनिटमध्ये नसेल तर त्याचं कन्व्हर्जन SI युनिटमध्ये करून मग ती क्वांटिटी आपण इथे ह्या फॉर्म्युल्यामध्ये घेत असतो. पण सदर फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या क्वांटिटी ह्या SI युनिटमध्ये आहेत. सो mgh इज इक्वल टू 19 इंटू 9.8 इंटू 6 आणि या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळतं आहे 588. दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 588 जूल, बिकॉज जूल इज अ SI युनिट ऑफ एनर्जी. सो ह्या फॉर्म्युल्याचं उत्तर असं येईल, द एनर्जी पजेस बाय ऑब्जेक्ट ऑफ अ मास 10 kg वेन इट इज ॲट अ हाईट ऑफ 6 मीटर अबव द ग्राउंड and given g is equal to 9.8 is 588 जूल. मग अशा प्रकारे आपण शाब्दिक उदाहरणे देखील या फॉर्म्युल्याच्या आधारे सोडू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सो एक लॉ आहे त्याला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. दॅट लॉ स्टेट्स दॅट energy can neither be created nor be destroyed but it can be converted into one form into another form. म्हणजे आपण एनर्जी ही क्रिएटही करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय करू शकत नाही, फक्त एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये हे होत असतं आणि ह्या लॉलाच ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म इज कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आपल्या पुस्तकामध्ये या संदर्भामध्ये एक डायग्राम दिलेली की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं आणि यासाठी इलेक्ट्रिक फॅन्स वगैरे आपण यूज करतो. त्याच पद्धतीने मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जनसुद्धा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं थ्रू जनरेटर. इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन हीट एनर्जीमध्ये होत असतं हीटरमध्ये. त्याच पद्धतीने थर्मोकपलच्या साहाय्याने हीट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये सुद्धा होत असतं. इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन लाईट एनर्जीमध्ये सुद्धा होत असतं. याच्यामध्ये सोलर सेल बाकीचे डिव्हाइसेस आहेत किंवा इलेक्ट्रिक लॅम्प आहेत आणि लाईट एनर्जीचं कन्वर्जन परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये सुद्धा होत असतं फोटो व्होल्टिक किंवा फोटो इलेक्ट्रिक सेलच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने केमिकल एनर्जीचं सुद्धा कन्झर्वेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन हे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होत असतं आणि इलेक्ट्रिक एनर्जीचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन हे केमिकल एनर्जीमध्ये होत असतं. साऊंड एनर्जीचं पण तसंच आहे. इलेक्ट्रिक इम्पल्सेस किंवा इलेक्ट्रिक एनर्जी हे कन्वर्ट होत असतात लाऊडस्पीकरच्या माध्यमातून साऊंड एनर्जीमध्ये आणि साऊंड एनर्जीचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन हे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये सुद्धा घडत असतं. सो फ्रॉम दिस डायग्राम वी ॲक्च्युली सी द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सो इट इज व्हेरी इझी बिकॉज एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट एनर्जी can be transformed into one form into another form.
म्हणजे ह्या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीच्या माध्यमातून एनर्जी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ही कन्वर्ट होऊ शकते किंवा होत असते आणि टोटल जी काही विश्वातली एनर्जी आहे ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून याला कॉन्झर्वेशन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढच्या तासाला आपल्याला फ्री फॉल याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. त्याचप्रमाणे रेट ऑफ डुईंग वर्क हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि कमर्शियल युनिट ऑफ पॉवर हे देखील पुढच्या तासाला आपल्याला पाहिजे आहे. म्हणजेच ह्या तासाला आपण बेसिकली 3 गोष्टी पाहिल्या आहेत. ते म्हणजे एनर्जी, SI युनिट ऑफ एनर्जी, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आणि त्याचप्रकारे पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट अ हाईट आणि त्याचा फॉर्म्युला, त्याचप्रकारे त्याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणे आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. धन्यवाद.